हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज होतं हळद. म्हणजे हळद आमच्याकडे नव्हती, नवरदेवाकडे होती, नवरी जाणार होती. पण आज आमच्याकडे हळदीला सकाळी सकाळी नवरीची मळी वगैरे काढली जाते आणि त्यानंतर ते अंघोळ वगैरे घातली जाते. तर आता इथं मी आमच्या नवरीबाईची मळी वगैरे काढत आहे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे पण घालायचं आहे. आणि हळदी दिवशीच आमच्याकडे लग्न काढायचा पण कार्यक्रम असतो. तर तोपसुद्धा आजच होणार आहे. तर पुढे तुम्ही पाहणारच आहेत हळद कशी होणार आहे, लग्न काढायचा कार्यक्रम कसा होणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. सो स्टे ट्यून. तर नवरीची अंघोळ वगैरे झाली, मी सुद्धा आवरून घेतलं आणि इथं तुम्ही बघू शकताय सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर कार्यक्रम लवकर होणार होता, गाव लांबचं होतं त्यामुळे पाहुणे लवकर जाणार होते, त्यामुळे लगेच स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. सकाळी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय तर नुकत्या करणं चालू होतं. तर आता मी आवरून नवरीच्या घरी जाते. यूट्यूबला टाकायला तर तुम्ही बघितलंच की नवरीला सुद्धा बांगड्या भरलेल्या होत्या, चुडा भरला गेला नवरीला. त्यानंतर आम्ही सुद्धा बांगड्या भरल्या. जे मेहंदी होती, मेहंदीच्या दिवशी ना गावातल्या इतर बायकांसाठी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि आज हळदी होती आणि त्यामुळं हळदी दिवशी सगळे आमचे जे पाहुणे रावळे येणार होते सगळे घरचे आम्ही सगळ्यांनी मिळून बांगड्या वगैरे भरल्या. तर माझ्या हाताला काही छोट्या बांगड्या लागतात, मग तिकडं भरपूर जण होते त्यामुळं मग पूजा मला बांगड्या भरत होती. तर मी इथं बांगड्या वगैरे भरत होते. बाकीच्या सगळ्यांनी, माझी बहीण पण इकडे बांगड्या भरत होती, सगळे बांगड्या भरत होते. त्यानंतर नवरीचा पण चुडा भरला गेला आणि लगेचच आम्ही तयार झाले. तोपर्यंतच पाहुणे लग्न काढायच्या कार्यक्रमाला पाहुणे आलेत. तर इथं बघू शकताय. बरं, बोलताना माझे सेंटेन्स किंवा वाक्य इकडे इकडे होत असतील तर खरंच समजून घ्या, कारण मी स्क्रिप्ट वगैरे काही लिहून ठेवत नाही. जसा माझा व्हिडिओ पुढे चालेल तसं मी बोलत असते. तर इथं लग्न काढायचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आमच्याकडे ना अशा प्रकारे लग्न काढायला येतात. त्यानंतर लग्नामध्ये घालायची साडी, त्यानंतर घुंगट वगैरे सगळं दिलं जातं आजच्या दिवशी. आणि जर नवरदेवाकडे लग्न असेल ना तर मग नवरीला घेऊन जातात तिकडं आणि हळद वगैरे पण तिकडंच होती. तर अशा प्रकारे आमच्या इकडं कार्यक्रम होतो. तर लग्न काढायचा कार्यक्रम वगैरे साडी वगैरे चेंज करून आली ते आणि त्यानंतर 5 सवासणीने तिची ओटी वगैरे भरली जाते. तर इथं 5 सवासणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून ओटी वगैरे भरल्या. आता टाईम आलेला आहे नवरी जाण्याचा. तर इथे ना नवरी जाताना आमच्याकडे जे वहिनी असते मोठी किंवा जे कोणी वहिनी असतात घरच्या, ते सगळे ना नवरीच्या पाय वगैरे धुवलं जातं. तर इथं सगळ्यांनी मिळून, आमच्या 4 वहिनी आहेत घरामध्ये, तर सगळ्यांनी मिळून तिचे पाय वगैरे धुवले आणि सगळ्यांसाठी इमोशनल असा क्षण आलेला आहे. आता आम्हाला इथं तिला पाठवून द्यायचं आहे. तर प्रत्येक मुलीसाठी हे खूप भावनिक क्षण आहे. आपण लहानपणापासून ज्यांच्या घरी आईवडिलांच्या घरी राहतो ते घर सोडून जाणं हे खूप इमोशनल क्षण आहे हा. तर शेवटी आम्ही पाठवावं तर लागतंच, त्यामुळं पाठवलं. नवरी गेली. तिच्या जाणाऱ्या गाडीकडे बघताना सुद्धा ना असं डोळ्यातून पाणी येत होतं. तर ठीक आहे, तर तिला पाठवून दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, कारण पाहुण्यांना सगळ्यांना जेवायला करून देऊन आम्ही पाठवलं होतं, कारण त्यांचं गाव खूप लांब होतं त्यामुळे त्यांना लवकर जायचं होतं. त्यांना पाठवलं आणि त्यानंतर आम्ही सगळे, आमच्या घरचे सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहोत. तर इथं जेवण वगैरे करतोय, कारण आम्हाला सुद्धा हळदीला जायचं होतं. आम्ही सुद्धा जेवण वगैरे करून थोड्या वेळानंतर लगेच निघणार होतो हळदीसाठी. तर सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही 10 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि संध्याकाळी 10 वाजता आम्ही त्यांच्या गावी पोहोचलो हळदीसाठी. तर हळदीला सुद्धा उशीर झाला होता. खरं तर ते आमचीच वाट पाहत बसले होते हळदीसाठी. तर 10 वाजता हळद सुरू झाली. आम्ही आल्यानंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्यानंतर हळदीचा प्रोग्राम सुरू झाला. तर इथे बघू शकता अशा प्रकारे छानसं डेकोरेशन केलेलं होतं. तर हळद आणि म्हणजे हळद पण मंगल कार्यालयामध्येच होती. लग्न जिथं होतं त्याच ठिकाणी हळद पण होती मंगल कार्यालयामध्येच. तर इथं अशा प्रकारे हळदीचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आणि आता तिला म्हणजे नवरा नवरी दोघांना पण ते हळकुंडाचं कंकण बांधतात ना, ते सध्या इथं बांधणं चालू होतं. ते कंकण बांधायचं.
तर इथं आम्ही सगळ्यांनी हळद वगैरे लावली आणि खूप फोटोशूटसुद्धा केलेले आहेत. तर फोटो मी सगळे अटॅच केलेले आहेत पुढे, म्हणजे ह्याच्यात सुद्धा थोडेच फोटो अटॅच केले, ते तुम्ही आवर्जून पहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. स्टे ट्यून.